मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. रायगडची अयोध्या बळवली नगरीत श्रीरामनवमी उत्सव उत्साहात संपन्न. खारपाडा पेण. प्रभाते मनी राम चिंतित जावा, सदाचार हा थोर सांडून येतो. या भावपूर्ण अभंगाच्या ओव्या आणि रामनामाच्या गजरात पेण तालुक्यातील बळवली नगरीत यंदाचा श्रीरामनवमी उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रायगड जिल्ह्यात अयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळवली गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो श्रीराम भक्तांनी उपस्थिती लावून उत्सवाला भव्य स्वरूप दिले. 134 वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या श्रीराम ग्रामस्थ मंडळ बळवली पेंड यांच्या वतीने आयोजित श्रीराम जन्मोत्सव 2026 हा धार्मिक सोहळा गुढीपाडवा 19 मार्च ते श्रीरामनवमी 26 मार्च या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय रेलचेल. उत्सव काळात दररोज सकाळी 5 ते 7 काकड आरती, सकाळी 9 ते 12 व दुपारी 1 ते 4 ग्रंथवाचन, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, संगीत व वारकरी भजन तसेच रात्री कीर्तन आणि हरिजागर भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामुळे संपूर्ण गावात अखंड रामनामाचा गजर घुमत होता. या सोहळ्यात वारकरी भजन मंडळ, बळवली ग्रामस्थ, श्रीराम भजन मंडळी तसेच पंचक्रोशीतील भाविकांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वजण प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसून आले. भव्य सजावट आणि भक्तिमय वातावरण. बळवली फाट्यावर प्रभू श्रीरामांची आकर्षक कमान उभारण्यात आली होती. फाटा ते गावापर्यंत रस्त्यांच्या दुतर्फा भगवे झेंडे, भगवा पट्टा आणि आकर्षक रांगोळ्यांनी संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला होता. यामुळे गावात सर्वत्र भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. कीर्तन व श्रीराम जन्म सोहळ्याची भावपूर्ण अनुभूती. सकाळी 10 ते 12:30 या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रसाद महाराज व्यास पुणे यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन मोठ्या उत्साहात पार पडले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली. दुपारी 12:40 सूर्यमाथ्यावर आल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या जन्माचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली व आरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्यास महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार कैलासराजे यांनी पत्नी सौ मयुरी कैलासराजे घरत व मुलगी कु ओवी घरत यांच्यासह उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. श्रीराम आदर्श जीवनमूल्यांचा संदेश. प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व आजही समाजाला सदाचार, कर्तव्यनिष्ठा, मातृपितृभक्ती आणि न्यायनिष्ठ जीवनाचा संदेश देत आहे. त्यांच्या जीवनातील आदर्श आजच्या समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. समारोप. भक्तिभावाचा अविस्मरणीय सोहळा. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी या भावनेने प्रेरित होऊन बळवली नगरीत साजरा झालेला श्रीरामनवमी उत्सव हा भक्तिभाव, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा उत्तम संगम ठरला. यंदाचा उत्सव भाविकांच्या मनात कायमस्वरूपी आठवण बनून राहील असा सूर उपस्थितांतून व्यक्त करण्यात आला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा रायाची.
धन्य धन्य हो प्रदक्षिणा रायाची राम जय राम जय जय आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.